महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ऋताताई आव्हाड सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर अमोल गीते यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये महिलाध्यक्ष मनीषा भगत, कार्याध्यक्ष फुलबोना पटेल, साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिरात सुमारे 297 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। घर संसार सांभाळणाऱ्या माय भगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसं लक्ष देत नाहीत। त्यातच संसाराचा गाडा हाकताना 2 पैसे वाचवण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करत असतात। ही बाब ध्यानात घेऊन 8 मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्षा मनीषाताई भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजन केलं होतं। या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हृदयरोग तपासणी, किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजारांची तपासणी केली। या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्या महिलांवरती मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे। या प्रसंगी ऋता आव्हाड यांनी महिला घर चालवताना स्वतःच्या आरोग्याचं बजेट आखत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात, म्हणूनच या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष नेहमी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला आहे। महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केलं असल्याचं मनीषा भगत यांनी सांगितलंय। तर डॉक्टर अमोल गीते यांनी या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन, प्रोस्टेटवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं सांगितलं। आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलंय। म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की आम्ही जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी जोपर्यंत खूप त्रास होत नाही। आणि दुर्दैवाने आजही म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही। आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं। खूप खूप धन्यवाद। म्हणजे त्यांचे जे आता चेकअप आहे जसं BP आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असं इतर चेक त्यांचं आता होणार आहे, पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया। पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना। कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा कसं असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवंय की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात म्हणजे कमी जितकं त्यांना पैसा भरून करता येईल ते बघावं, कारण त्याच्यामुळे ना गरीब महिलांचा खूप हे होतंय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना। आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे। आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत। या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे। याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत।